सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. सगळ्यांना आजचा दिवस छान, आरोग्यदायी, आनंदाचा जावा आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण अशी स्वामीचरणी प्रार्थना. सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा. तर इथं सकाळचे 7 वाजलेले होते आणि आज संडे असल्यामुळं म्हणजे सुट्टी असल्यामुळं आज मला काही कोणाचा टिफिन द्यायचा नव्हता. तरी पण आज मी सकाळी लवकर उठलेली होती कारण आज पौर्णिमा होती, गुरुपौर्णिमा. तर मला आज लवकर उठायचं होतं. तर माझे सकाळचे जे कामं आहे ना, तर ते सगळे आवरून झालेले आहे. म्हणजे आता सकाळी 7 वाजलेले, तर मी 5:30-6 वाजताच उठलेली होती. तर माझी झाडझूड झालेली आहे आणि घरातला पोछासुद्धा मारून झालेला आहे. मी फ्रेश झाले. त्याच्यानंतर मग मी अ, देवाजवळ दिवा लावून दिला आणि इथं बाहेर आहे ना, उंबरठ्याचं पूजन करायचं होतं. म्हणजे आज मला उंबरठ्याला लेपन लावायचं होतं कारण आज पौर्णिमा असल्यामुळं. तर इथं मी उंबरठ्याला लेपन लावत होती. आणि देवांश त्याचे पप्पा दोघंही झोपलेले. तर कारण आज संडे होता तर दोघंही झोपलेले होते. थंडगार वातावरण झालेलं होतं. तर दोघंही छान झोपलेले होते. तर रात्रीपासून पाऊस सुरू आहे. कारण रात्री खूप पाऊस पडला आणि आता सकाळी पण खूप पाऊस पडत होता. तर त्याच्यामुळं काय झालं, अंगण काही झाडता नाही आलं आणि बाहेर काही रांगोळी टाकली नाही. तर इथं मी उंबरठ्यावरच स्वस्तिक टाकून दिलेले रांगोळीचे. तर पावसामुळं काय झालेलं आहे, थंडगार असं वातावरण झालेलं आहे. म्हणजे थंडी वाजत होती. तर चला. तर हळदीचं लेपन केलं आणि मी घरात आले आणि त्याच्यानंतर मी ना वरण भाताचा कुकर लावून दिला. कारण माझी पूजा होईपर्यंत आहे ना वरण भाताचा कुकर होतो. तर इथं मी वरण भाताचा कुकर लावला. आज मी स्वयंपाकामध्ये छान खीर बनवणार आहे कारण मला आज नैवेद्य दाखवायचा आहे स्वामी समर्थांना. तर इथं मी वरण भात आणि छानपैकी खीर आणि काशीफळाची भाजी असा माझा मेनू ठरलेला आहे. तर इथं मी जेव्हा कुकर लावते ना तर त्याच्यामध्ये ना एक लिंबू कापून टाकत असते. त्याच्यामुळं काय होतं, जो कुकर असतो ना ॲल्युमिनियमचा तर तो काळा पडत नाही. तुम्ही असं वाटल्यास एकदा दोनदा करून बघा. एकदम चकचक होऊन जातो कुकर. नाही तर ॲल्युमिनियमचे कुकर आहे ना लवकर काळे पडतात. तर मी कुकर लावून दिला आणि त्याच्यानंतर मग मला पूजा करायची होती. तर इथं तुम्हाला हा बॉक्स दिसत असेल मंदिराच्या वरती. तर तो मी जेव्हा फर्निचर केलं ना तर तेव्हा त्या काकांकडून बनवून घेतलेला आहे. तर इथं हा लोटा दिसतोय तुम्हाला, त्याच्यामध्ये मी काल रुद्राक्ष टाकून ठेवलेला होता पाण्यामध्ये. तर ते पाणी मी आता पिऊन घेणार आणि बाकीचं पाणी जे उरलेलं आहे ना तर ते देवांश आणि त्याच्या पप्पासाठी ठेवून देणार. तर चला मी आता पूजा करून घेते आणि पूजा केल्याच्या नंतर परत बोलते. तर इथं माझी पूजा करून झालेली होती आणि मी आज येणे स्वामी समर्थांचा अभिषेकसुद्धा केला. तो काही मी तुमच्यासोबत शेअर केला नाही. तर चला इथं पूजा झालेली आहे. तर इतकं छान आणि प्रसन्न वाटतं आहे घरामध्ये आणि सकाळी सकाळी जर पूजा केली ना तर घरातलं वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं कारण आपला दिवसभर चांगला जातो. तर जो धूप आहे लावते ना मी सुका धूप तर त्याचाही वास इतका छान येतो. तर चला इथं माझी पूजा झाली आणि थोड्या वेळाने ना पार्सलवाले काका आले होते. तर मी पार्सल बुक केलेलं होतं तर तेच पार्सल आलेलं आहे तर ते मी खोलते आहे. तर इथं मी ना कापूर जाळण्यासाठीची मशीन बोलवलेली होती कारण आता सध्या पावसाचं वातावरण आहे. तर आपण घरामध्ये ना कापूर जाळायला पाहिजे कारण सगळीकडं पाऊस पडतो आहे. तर त्या पावसामुळं काय होतं घरामध्ये बरेचसे किटाणू तयार होतात. तर त्याच्यासाठी कापूर जाळायचा. तर इतकं छान आलेलं होतं आणि एकदम छान क्वालिटी होती. तर इथे मी ना हे मशीन बोलवलं कापूर जाळण्यासाठीचं, तुम्हाला दिसत असेल. तर इतकं छान आलेलं आहे. ऑनलाईनच बोलवलं, फक्त 180 रुपयाचं पडलं मला ते. तर इथं त्यांनी एक स्विच दिलेलं आहे म्हणजे बटन दिलेलं आहे चालू बंद करण्यासाठीचं आणि इतकं छान आलेलं आहे. खूप जड लागते हाताला. आणि आता सध्या कसं पावसाचं वातावरण आहे म्हणजे सगळीकडे पाऊस पडतो आहे. म्हणजे थोडा थोडा पाऊस पडतो आहे. तर त्याच्यामुळं काय होतं घरामध्ये जास्तीचे किटाणू तयार होतात. तर आपण जर कापूर जाळला तर बरेचसे किटाणू ना कापूर जाळल्यामुळं मरतात. तर म्हटलं आता दररोज सकाळ संध्याकाळ आपण याच्यामध्ये कापूर जाळायचा आणि तसंही कापूर जाळणं खूप चांगलं आहे घरामध्ये. आपण म्हणजे जाळायलाच पाहिजे कापूर. तर त्याच्यासाठीच मी हे बोलवलं होतं माझ्याकडे पहिलं, पण ते खराब झालेलं होतं. पण त्याच्यापेक्षा मला हे छान वाटतं आहे कारण एकदम जड पण लागतं आहे आणि क्वालिटी पण छान आहे. आणि इथं त्यांनी एक स्विच दिलेलं आहे. पहिलं एकदम माझ्याकडे साधं होतं पण मला ह्यावेळेस मग म्हटलं चला आपण हे बोलून पाहू. तितकं छान आलेलं. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. जास्त पण किंमत नाही, 180 रुपयात म्हणजे आलेलं आहे ते. तर चला मी आता याच्यामध्ये कापूर टाकून पाहते, जाळून पाहते आणि मग तुम्हाला नंतर सांगते. तर चला. जिथं घड्याळ लावलेली आहे त्याच्या खाली जे बोर्ड आहे तर तिथंच मी म्हणजे मी हे किचनमध्येच लावणार आहे. तर मी तिथंच लावते आता हे.
तर मी कापूरसुद्धा त्याच्यामध्ये टाकून देते. तर इथं मी ना कापूर घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. तर मी आता हे कापूर आहे ना याच्यामध्ये टाकते आणि बटन चालू करते. तर मी आता थोड्या वेळ तो जळू देते. आणि तर इथं वरम भाताचा कुकर आहे ना झालेला होता, तर तो थंड झाल्याच्या नंतर मी त्यातले वरम भाताचे डबे काढून घेतले. तर हे बघा एकदम म्हणजे क्लीन झालेला आहे कुकर, स्वच्छ दिसत होता. त्याच्यानंतर आहे ना मग मी लगेच खीर करायला घेतली, कारण मला आज शेवयाची खीर करायची होती. तर इथं मी ना सर्वप्रथम एक पॅन टेकवला, त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये ना ठेचून घेतलेले काजू बदाम खलबत्त्यामध्येच ठेचली मी ती. तर ते ठेचून घेतलेले काजू बदाम आहे ना, तर ते ॲड केले. म्हणजे ते मी तुपामध्ये थोडेसे परतून घेतले. तर त्याच्यामुळं काय होतं, खीर खायला एकदम छान लागते. आणि दुधावाले दादा आले होते ना, तेव्हाच मी त्यांच्याकडून थोडंसं जास्तीचं दूध घेतलेलं होतं आज. तर ते तळून घेतलेले काजू बदाम आहे ना, तर ते मी त्याच्यामध्ये ॲड केले. तर मधामधात देवांश पण येत होता. आणि एका साईडनं मी भाजीसुद्धा टाकून दिलेली आहे काशीफळाची. त्याच्यानंतर मी त्या पॅनमध्ये ना परत तूप टाकलं आणि त्याच्यामध्ये मी आता शेवयासुद्धा भाजून घेणार आहे. आपण जेव्हा शेवयाची खीर करतो ना, तर त्याच्यासाठी बारीक शेवया लागतात. तर त्या माझ्याकडं म्हणजे आहे अजून थोड्याशा. तर इथे मी शेवया तुपामध्ये भाजून घेते. त्या पण भाजताना थोड्या कमी गॅसवर भाजायचा आणि चांगल्या लालसर होऊ द्यायच्या. त्याच्यामुळं काय होतं, चव छान येते. तर हे बघा इथं मी एकदम लालसर अशा ह्या शेवया भाजून घेतल्या. तर त्याच पॅनमध्ये ना मी ते दूध आहे ना ॲड करून दिलं. तर चला इथं मी शेवयाची खीरसुद्धा बनवून घेतलेली आहे एकदम मस्तपैकी. तर Our hearts beat to the city streets. We began to feel the fire. तर इथं शेवया चांगल्या नरम झालेल्या होत्या, म्हणजे शिजलेल्या होत्या. तर एका साईडनं आहे ना मी भाजी टाकून दिलेली होती. तर ती भाजीसुद्धा काशीफळाची शिजलेली होती. इतकी छान झालेली होती काशीफळाची भाजी. त्याच्यानंतर मी कणिकसुद्धा मळून घेतलं. तर चला मी आता पटकन पोळ्या टाकून घेते आणि त्याच्यानंतर परत बोलते. तर इथं खीर आहे ना बघा तयार झालेली आहे, एकदम मस्त खीर झालेली आहे, तुम्हाला दिसत असेल. मी आत्ताच गॅस बंद केला. तर इथं माझी खीर करून झालेली आहे. इथं मी काशीफळाची भाजी बनवलेली आहे. इथं वरण बनवलं, तडका दिला वरणाला. आणि इथं भात बनवलेला आहे. आणि इथं पोळ्यासुद्धा करून झालेल्या आहे. तर चला मी आता आहे ना नैवेद्य दाखवून देते. तर इथं माझा पूर्ण स्वयंपाक करून झालेला होता. तर इथं मला नैवेद्य दाखवायचा होता. तर इथं मी नैवेद्याचं ताट तयार करत होते. तर मी एका वाटीमध्ये ना खीर घेतली, त्याच्यामध्ये 1 चम्मच टेकवला आणि त्याच्यानंतर पोळी भाजी आपण जे बनवलेलं होतं ते सगळं मी नैवेद्यामध्ये टेकून दिलं. आणि आमच्या बाजूच्या ताईनं तर त्या आल्या होत्या, बाजूच्या म्हणण्यापेक्षा समोरच्या. तर आज आम्हाला आहे ना केंद्रात जायचं होतं स्वामी समर्थांच्या. आमच्या इथं ज्या एक नवीन ताई आलेल्या आहेत, तर त्यांना गुरुपद घ्यायचं होतं. तर तसंही आम्ही दरवर्षी दर्शनाला जातो, कारण मी गुरुपद घेऊन खूप वर्ष झालेले, म्हणजे जवळपास मला 4-5 वर्ष झालेले. देवांच्या जन्माच्या अगोदर मी गुरुपद घेतलेलं आहे. तर त्यांना गुरुपद घ्यायचं होतं आणि आम्हाला दर्शनाला जायचं होतं. तर आम्ही 5-6 जणी मंदिरात जाणार होतो. तर मग त्या म्हणे की आपण लवकर आवरू आणि लवकर चालल्या जाऊ, कारण मग पाऊसही सुरू होता, कारण पावसाचंही वातावरण होतं. तर म्हटलं ठीक आहे. तर चला मी आता नैवेद्य दाखवून देते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवणं करतो आणि त्याच्यानंतर मग मी परत तुमच्याशी बोलते. तर चला मग. तर जेवणं झाली आणि जेवणं झाल्याच्यानंतर आहे ना मग मी थोड्या वेळ आराम केला आणि मग ताईचा मला परत कॉल आला की आपण आहे ना थोडंसं उशिरा जाऊ. तर म्हटलं ठीक आहे. देवांशही झोपलेला होता दुपारी, कारण एकदम थंडगार वातावरण तयार झालेलं होतं ना, तर त्याच्यामुळं तोही दुपारी झोपला. तर मग मी पण थोड्या वेळ झोपले. मग त्याच्यानंतर मग आता हे 5 वाजलेले, तर आम्ही मंदिरात जाण्यासाठी मी इथं तयार होत होती. तर चला मी आता मंदिरात जाते आणि मंदिरात गेल्याच्यानंतर परत बोलते. तर हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता आहे, म्हणजे आम्ही जवळ आलो होतो मंदिराच्या. तर इथं बाजूनच मंदिर आहे. पहिले एकदम छोटंसं होतं, पण आता बरंचसं म्हणजे मोठं करतायत ते. तर इथं खूप सारे झाडं लावलेले होते आणि इथं देवांशला इतकी मजा येत होती. तर आम्ही मंदिरात आलेलो होतो. बऱ्याच जणींनी इथं म्हणजे पारायणाला बसलेल्या होत्या बऱ्याच जणी. तर इथं बाजूनं आहे ना यज्ञ चालू होता. तर इथं हे औदुंबराचं झाड आहे, तर त्याला मी प्रदक्षिणा मारून घेतल्या. कोणी 5 मारतं, कोणी 11 मारतं, कोणी 9सुद्धा मारतं. तर इथं मी 5 प्रदक्षिणा मारून घेतलेल्या होत्या औदुंबराच्या झाडाला.
तर चला मी आता मंदिरात जाते आणि स्वामींचं दर्शन घेते आणि तुम्हाला पण स्वामींचं दर्शन तर इथं मंदिरात आहे ना, तर मी इथं पूजा करून घेत होते. तर ज्यांना गुरुपद घ्यायचं असतं ना, तर त्यांनी एक नारळ घ्यायचं असतं. त्या नारळावरती 2 नागिलीचे पानं ठेवायचे. त्याच्यावरती एक पैसा ठेवायचा आणि त्याच्यावरती एक सुपारी ठेवायची आणि गुरुपद घ्यायचं. आपल्याला जी इच्छा बोलायची असते ती आपण तिथं बोलू शकतो आणि आपण त्यांना गुरु मानायचं. आपण जर एकदा गुरु केले स्वामी समर्थ, तर आपण त्यांच्या सेवेत रुजू होऊन जातो आणि आपल्याला त्यांची सेवा करावी लागते. जर आपण एकदा स्वामी समर्थांना गुरु केलं तर आपल्याला दुसरे गुरु करण्याची गरजच भासत नाही आणि करायचंही काम नाही. तर मी स्वामी समर्थांनाच गुरु केलेले आहे. तर इथं तुम्हाला दिसत असेल खूप सारे नारळ टेकवलेले होते, कारण एवढ्या जणांनी गुरु केलेलं होतं आज. कारण आजच गुरु केला जातो, तर आजच्या दिवशी आपण गुरु करू शकतो. तर इथं मी केलेला होता, पण तरी पण मी दरवर्षी नारळ टेकवतच असते. तर चला इथं माझी पूजा करून झालेली होती. तर इतकं छान वाटत होतं मंदिरात आलं तर, प्रसन्न वाटलं, छान वाटलं आणि खूप दिवस झाले मी मंदिरात पण आलेली नव्हती ना, तर छान वाटलं मला मंदिरात येऊन. तर चला ताईंनो, इथं सगळ्यांना मी स्वामींचं दर्शन घडवलं. तर चला मी आजचा व्हिडिओ ना इथंच थांबवते. आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पण अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रूममध्ये महाराजांचे बसू शकता आणि तिथे तिथे सुद्धा महाराजच आहे असं म्हणून वाटते की झोपले म्हणून महाराज झोपतील आपलं कसं होईल. कसं झाला खरं तर आषाढी एकादशीपासूनच झाला, पण काही जण आजपासून मानतात. चातुर्मास सुरू झाला आहे. भगवंत जरी मुद्रेत असले तरी त्यांची सगळ्यांना सेवा करणे ही अतिशय आवश्यक. भगवंतापर्यंत पोहोचू शकत नाही. आपल्याला मध्ये महाराजच म्हणजे गुरुच पाहिजे असतो आणि गुरु आज आपण गुरुपद घेऊन महाराजांचं गुरुपद घेऊन आपण खूप भाग्यवान आहोत. महाराजांचं गुरुपद घेऊन वर्षभर महाराज आपल्याला आपण सांभाळ करणार आहे. ते पण आता आतमध्येच तुम्ही नावे ठेवा, जास्त बोलत नाही. आज खूप गर्दी आहे. खूप सेवेकरी बाहेर कुठे पाण्यात पावसात उभे आहेत. दुसरी गोष्ट, आज नारळावर जे पैसे आले एका महिला सेवेकरांनी 1100 दिले तर